14 गुंठ्यामध्ये त्यावेळेस 6 टन आलं निघलं होतं. 6 टन. जनरली लोकांचं किती निघतं? कमीत कमी नाही म्हणलं तर ते गुंठ्याला 200-250 किलो फक्त माल निघतो त्यांचा. 250 किलो. 250 किलो. मग 6 गुंठे आपण 450 किलोच्या आसपास आपण हिशोब काढला. किती पैसे झाले, इकडे किती पैसे झाले? मला एक 5 वर्षाचा तुमचा अनुभव सांगा ना. तुम्ही गाडी पण घेतलेली? हो, गाडी पण घेतली. त्याच्यावर तुम्ही ते अद्रक किंग तुम्हाला पुरस्कार कोणी दिला? गुडघ्यावर उभे आहे ना? नाही नाही तुम्ही उभे आहे का? अजून ही गुडघ्यावर बसून दाखवा बरं. काय दिसायचंच नाही मी गुडगाव. बापरे, क्या बात आहे. तुम्ही अद्रक किंग नाही, आता तुम्ही अद्रक किंग मेकर झाले. नाही, तुमचा आशीर्वाद आहे. औषध चांगली आहे ती. आपण ज्या टायमाला वैदिक आणि एसटी चालू केल्यापासून काय झालं, रोगाचं प्रमाण कमी, खर्चात बचत व्हायला लागली. एसटी वैदिक मध्ये जर कुठं काही जर थोडा रोग आलाही ते जागेवर स्टॉप होतोय, जागेवर स्टॉपच राहतो, पुढे वाढत नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की नियम आहे हा, की थोडाफार तरी रोग राहतो. तो निसर्गाचा नियम आहे. बरोबर. गेल्या 5 वर्षामध्ये तुमचा प्रवास आहे, एससीटी मध्ये तुम्ही रोगराई होती म्हणून आलात, खर्च जास्त व्हायचा केमिकल वर मध्ये म्हणून आलात, मग टिकला कसे? जेवढे केमिकलचे शेतकरी तेवढे सगळे दुःखाने शेती करतात. होय, 100% टेन्शन मध्ये शेती करतात. काय मत तुमचं, का राहील का नाही? नाही, टेन्शन जास्त तर त्याची गॅरंटी नाही. थोडाफार लागला असेल पण खाली तुमचा माल 1 नंबर निघणार. होय, तेवढं मात्र होतं. खाली 1 नंबर. फक्त पानं त्याची पिवळी झाल्या, कट करून मी ठेवलंय, खाली माल निघाला. कसं काय, मला कसं काय माहिती? कारण मला माहिती आहे ना, सोनाराचं जे भांगार राहतं ना ते बी लाखांमध्ये राहतं. होय, तेवढं काय आवडत निघालं मला की आपलं गुंट्याला तरी आपला हिशोब आहे 450 किलोच्या वरनं हिशोब पण काय पाहिजे आरामशीर. आणि 7व्या महिन्यात 2.5 एकरचं प्रमाण वापरून तुम्ही 1 एकराला 2.5 एकरचं प्रमाण 1 एकराला वापरता तुम्ही. RNPH. मग जादू आहे ना. आणि 2दा भरणी असते आपली, 2 बेसल डोस, 2 केलं सेम. ही पहिल्यांदा येतात, शेवट परत येतात. म्हणजे 5 एकरचं खत एका एकरला टाकलं असं झालं. रासायनिक ते भरमसाठ पैसे देण्यापेक्षा स्वस्तात आपलं टाकलं म्हणजे हे होते ना. काय बोलतात त्या अनु घालून काय करायचं असं. 3 किलो टाका म्हटलं तरी 3 वेळा पाहतो वर. नाही 3 किलो काय नाही, मग त्याच्यापेक्षा नाही. आता आपल्या बरोबर जे करायचं तर राजासारखं नाही तर मग त्या नादाला लागायचं, प्रजेसारखं वागायचं आणि स्वतःला राजा म्हणून घ्यायचं. याला काय अर्थ? त्या जागा उपयोग होत नाही. बरोबर की नाही? ज्यांनी 100% केमिकल वापरले, ज्यांनी 90% म्हणजे फक्त कृषी अमृत वापरले, ज्यांनी 90% एसटी वैदिक वापरले, ज्यांनी 100% एसटी वैदिक वापरले, पूर्ण फरक आहे. तुम्ही तेवढं मात्र. आता आम्ही रासायनिक पहिलं करतो, 1000% एसटी वैदिक वापरले. 1000 तेच वैदिक मध्ये हीच पद्धत आहे. वैदिक मध्ये निसर्ग पण जगतो, शेतकरी पण जगतो, आणि पीक पण जगत. बरोबर आहे की नाही? केमिकल मध्ये कोणीच जगत नाही. निसर्ग नाही, पीक बी नाही, शेतकरी बी नाही, आणि माती बी नाही, फक्त दुकानदार. बरोबर आहे की नाही? पोरांनी शेती सुरू केल्यापासून काही फरक पडला का? प्रगती झाली चांगली? कवट्यानं खत आमची त्यांची मेन साहेब चांगले खत नक्की प्रगती होते का? पहिलं होत होते पण जरा कमी प्रमाणात हे झालं. आणि आता म्हणजे खर्च कमी व्हायला. काय मत करता? याला जर बेसळ टाकला असता तर हा याचा दुप्पट असता. होय तेवढं मात्र. हा बोनस आहे आल्यावर. चांगले लोकांना आलंच मिळत नाही, तुम्हाला आल्यावर बोनस मिळतो. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये आहोत आणि मला वाटतं कवठी महाकाळ तालुका आहे. कवठी महाकाळ तालुका खरशिंगाव. खरशिंग गावामध्ये. खरं तर आपण यावर्षी जे शेतकरी 3 ते 4 वर्षापासून आपलं एसटी टेक्नॉलॉजी वापरतात त्यांना आपण या वर्षीपासून एसटी वैदिक स्टार फार्मर असा आपण सन्मान देऊन अवॉर्ड देतोय. आणि जे शेतकरी 5 वर्षापासून पेक्षा जास्त वापरत आहे त्यांना आपण यावर्षी एसटी वैदिक गोल्डन फार्मर्स हा अवॉर्ड देतोय.
सर्वांना. आणि महाराष्ट्रामधून अनेक शेतकरी प्रश्न विचारतात की साहेब तुमचे असे शेतकरी आहे का जे सलग वापरता बुवा. मग तुमचं एवढं चांगलं तंत्रज्ञान आहे, मग ते सलग वापरणारे शेतकरी किती तुमच्याकडे किंवा आहेत का असं कोणी. तर मग त्याच्याकरता आम्ही हे अवॉर्ड काढले की या शेतकऱ्यांनी ओळखावं. तर 5 वर्षाच्या पुढे ज्यांनी तंत्रज्ञान रेग्युलर वापरलेलं आहे आणि भरघोस यश मिळवलेले असे यशस्वी शेतकरी त्यांना आपण गोल्डन अवॉर्ड देतो आहे. आणि त्यांचा सन्मान करण्या अगोदर आपण त्यांच्या शेतामध्ये आलो आहे. महाराष्ट्रामध्ये असे जे शेतकरी आहे गोल्डन फार्मर्स, त्याच्यापैकी एका गोल्डन फार्मर्सला आज आपण भेटतो इथे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही महाराष्ट्रामधले यशस्वी गोल्डन फार्मर्स आहात, त्यासाठी तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आज होणाऱ्या शेतकरी मेळाव्यामध्ये, आनंद मेळाव्यामध्ये, दिवाळी मेळाव्यामध्ये तुम्हाला हे पुरस्कार मिळेल. पण आत्ताच त्याची घोषणा आपण करतो. टाळ्यावाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. तर आपण त्यांचं या ठिकाणी तर म्हणजे माझा सन्मान तर सगळेच करतात. मला पहिल्यांदा कुठल्या तरी शेतकऱ्याचा त्या शेतात जाऊन सन्मान करण्याची संधी भेटते. तुमचा परिचय द्या एकदा सर्वांना. नमस्कार, माझे नाव निवास तानाजी पाटील, खरशिंग, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. मी गेली 2018 पासून हे आपलं सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर करतोय आल्यासाठी रेग्युलर. 2018 पासून बर अद्रकला सर्वात जास्त केला, बागेत द्राक्ष बागेचा बी केला, त्यानंतर आपण मिरची, कलिंगड ह्यासाठी बी उपयोग केला. बरोबर आहे. बरोबर. तुमचे व्हिडिओ पाहिले मागचे. तुमचं हेच क्षेत्र होतं तेव्हा? दुसरं होतं, पल्लीकडे होतं. बरं, किती गुंठे होतं? ते 14 गुंठे होते. 14 गुंठ्यामध्ये तुमचं किती आलं निघालं? 14 गुंठ्यामध्ये त्यावेळेस 6 टन आलं निघले होते. 6 टन. जनरली लोकांचं किती निघतं? कमीत कमी नाही म्हणलं तर ते गुंठ्याला 200-250 किलो फक्त माल निघतो त्यांचा. 250 किलो. 250 किलो. मग 6 गुंठे आपण 450 किलोच्या आसपास आपण हिशोब काढला. दुप्पट. आता हाच प्लॉट आहे, खाली आहे तो ऊस चालू आहे. ह्या ठिकाणी होतं 17 गुंठा आहे, 8 टन माल निघाला होता. 17 गुंठ्यात 17 गुंठ्यात 8 टन. किती पैसे झाले, इकडे किती पैसे झाले? मला 5 वर्षाचा तुमचा अनुभव सांगा ना. तिथं 5 लाख रुपये झाले. ते पहिल्या वर्षी किती झाले? पहिल्या वर्षी त्या टायमाला 2018 मध्ये आपल्या त्या टायमाला 4 टन माल निघाला. किती पैसे झाले? त्या टायमाला 50 रुपये गेले. 2 लाख रुपये आपले झाले 10 गुंठ्यात. 10 गुंठ्यात. नंतर 2019 मध्ये आपल्याला त्या टायमाला प्लॉट ह्याच रानात होता. ह्या रानात ह्या टायमाला आपण काय केलं, दर कमी होता, 20-25 रुपये दर होता, त्यामुळे माल तसाच ठेवला, खोडवा ठेवला. हा, तो माल आपण 12 महिन्यात जे काढायचा होता ते 17 महिन्यात काढला. त्या टायमाला मी ह्या रानात एका गुंठ्याला 1 गुंठा 1 टन माल काढला, म्हणजे 10 टन ह्यात माल निघाला. अरे बापरे. आणि त्यावेळेस माझा ह्यातला 31 रुपयेनं माल इथं येऊन घेऊन गेले. किती पैसे झाले त्या टायमाला? माझा 31 म्हणजे 7 ते 3-10 रुपये झाले 10 गुंठ्यामध्ये. 10 गुंठ्यात. नंतर 20 मध्ये त्या टायमाला फक्त 10 गुंठे क्षेत्र होतं, कारण बागाय क्षेत्र जास्त असल्यामुळे आल्याला कसं एकदा रानात लावलं की 3 वर्षानं परत फिरून ह्या रानात लावायला लागतं, नाहीतर व्हायरस जास्त राहतोय. म्हणून त्या टायमाला त्याचं 10 गुंठे लावलं. त्यावेळेस मी तो खोडवा ठेवला. 10 गुंठ्यात 9 टन निघाला. त्यावेळेस तो 40 निघाला, म्हणजे तो 3.5 लाख रुपये. ते 3.5 लाख रुपये झाले. बरं, मग 21 मध्ये त्यावेळेस मग ह्या प्लॉट मध्ये लावला. 125 रुपयानं माल गेला. किती निघाला? त्यावेळेस 8 टन माल निघाला होता. किती गुंठ्यात? 17 गुंठ्यात. 17 गुंठ्यात 8 टन निघाला. पैसे किती झाले? 125 म्हणजे 10 लाखाच्या आसपास पैसे झाले. ते 10 लाखात गेल्यावरच हे घराचं नियोजन चालू केलं. बरं, 22 मध्ये मग इथं 14 गुंठे होता. बरं, किती झाले? त्यावेळेस 6 लाख रुपये इथे झालते. आणि वर एक 6 गुंठ्यात होता, तो किरकोळ निघाला. तरी बी त्यात तो बी 70 रुपयेच गेलता. मग बरं, त्यावेळेस आता ही प्लॉट आहे 23 मध्ये. आता ही चालू आहे. हा प्लॉट चालू आहे. हे 23. आता ही जाणार 24 मध्ये. तुम्ही गाडी पण घेतलेली? हो, गाडी पण घेतली. त्याच्यावर तुम्ही ते अद्रक किंग तुम्हाला पुरस्कार कोणी दिला? नाही झालं कसं, सगळं आपल्या ह्या बागा सगळीकडे द्राक्ष बागेशिवाय दुसरं काही पिकच घेत नव्हती. ही पीक सर्वात जास्त घेणारे सातारा साहेब. बरोबर. त्यामुळे काय केलं, आम्ही इथं म्हणलं नवीन काय करण्यापेक्षा बागत जास्त राबून ही पैसे कमी होण्यापेक्षा कमी राबण्यात काय मिळते का बघण्यासाठी हा प्रयोग मी केला. सुरुवातीला 2018 साली साताऱ्यातून बी आणून लागण केली. तेव्हापासून आपल्यापाशी बी आहे, ते आज तागायत बी आहे. तुमचं बी स्वतःच. आणि गावडे सरापासून तुमच्या जे औषधं मिळतात SAT परत वैदिकचं हे ते आता आल्यामुळे का नाही, त्याच्यामुळे तर जास्तच हे झालं. आता ही एवढं काढ आहे, ही खोडव्याला काढ येते. बरं, ही मांडी हे सुरू आलं. ही सुरुवातीला आता ह्या पिकाला झाले.
आणि आता हे तू बघितले तुम्ही पण तुम्ही हे गुडघ्यावर उभे आहे ना? नाही अजून इथं आहे तुम्ही उभे आहे का? अजून ही बाबा गुडघ्यावर बसून दाखवा बरं. काय दिसायचंच नाही मी गुडगाव बापरे, क्या बात आहे. नाही उभे आहे तुम्ही? होय औषध रिझल्ट चांगला आहे, एक नंबर. मी प्रत्येक सांगतो आता ह्याचा सुद्धा आलाय, अर्धा एकर प्लॉट आहे, तू वरतीच आहे, एक नंबर प्लॉट आहे. बर, कमीत कमी 500 म्हणजे किलो गुंट्याला, 500 म्हणजे अर्धा टन तरी माल निघणार 100. म्हणजे स्वतःचा दिवा लावला दुसऱ्यांची पण होय, लावला. ह्या वर्षी आमच्या गावात 10 एकर लागण झाली तुमच्यामुळे, माझ्यामुळे, तुमचं मार्गदर्शन. मार्गदर्शन. होय, आणि सगळी खतं तुमच्यातच आम्ही आणतोय. आता आपले म्हणायचो. हा, आपले बरोबर आहे. बरोबर आहे. राजे असं काय करतो नाही, नाही, बरोबर. म्हणजे तुम्ही अद्रक किंग नाही, आता तुम्ही अद्रक किंग मेकर झाले आता. नाही, तुमचा आशीर्वाद आहे. औषध चांगली आहे ती. तुम्ही इथून मागे पण शेती करत होते, होय. तेव्हाचा अनुभव काय होता? नाही, त्यावेळेस कसं व्हायचं तर शेतीला म्हणजे रोगाचं प्रमाण ते जास्त यायला आलं, की आपण ज्या टायमाला वैदिक आणि एस टी चालू केल्यापासून काय झालं, रोगाचं प्रमाण कमी, खर्चात बचत व्हायला लागली. बर, आता ह्याला आम्ही कमीत कमी बचत कमी आणि उत्पादन जादा. तुम्ही उलट बोलतोय असं नाही वाटत का? म्हणजे एवढं उत्पन्न यायचं म्हणल्यावर खर्च भरपूर करावा लागतो. नाही, ही मग लोकांची समजूत आहे, म्हणजे काय वेगळी आहे. आमची नाही, सगळ्यांची समजूत हीच आहे. नाही, जास्त उत्पन्न जास्त खर्च. कमी खर्चात जास्त उत्पादन निघलं पाहिजे. पण तुम्ही 5 वर्षांनी बोलताय, होय होय. लोकांना लगेच पाहिजे 5 नाही, लगेच मग असं कुठं काय आहे? आता मी 2018 पासून आहे, मला संभाजीनगर आता इथं आपण पासून किती लांब आहे, छत्रपती संभाजी. त्याच्यातनं मला तत्न फोन आलता, तुम्ही वैदिकचं काय काय वापरलं ह्या वर्षी. दोघांचा फोन आलता, ती बी सरांनी नंबर दिलता. मग बघा युट्यूबला व्हिडिओ बघून. मला सांगा की अनेक लोक धरसोडपणा करतात, दरसोडपणा. तुमचा का नाही झाला? नाही, आपला विश्वासच बसला हो. पहिल्या वर्षापासून आपण याच्यावर आहे, 2018 पासून एकनिष्ठ. आता तू दुसऱ्यांच्या कुजी लागलेल्या म्हणजे आलं पिवळं पडणं, आपल्या सुद्धा ह्या प्लॉट मध्ये 1-2 जागी कुजी आहे, नाही असं नाही. जागेवरचे ना, ती जागेवरचे, ती जागेवर थांबल्या, पसरत पसरली नाही. एसटी वैदिकचा कांदा चाळीमध्ये स्वतःच कुजतो, स्वतःच सुकतो. शेजारच्याला धक्का लावत नाही, शेजारचा बी त्याच्या प्रेमात पडत नाही. बरोबर आहे, तेवढं मात्र आहे. बरोबर आहे. तसं एसटी वैदिक मध्ये जर कुठं काही जर थोडा रोग आलाही, ते जागेवर स्टॉप होतोय, जागेवर स्टॉपच राहतो, पुढे वाढत नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की नियम आहे हा, की थोडंफार तरी रोग राहतो, आणि तो निसर्गाचा नियम आहे. बरोबर आहे की नाही? चंद्रावर देखील काय आहे, डाग आहे, म्हणून निसर्ग आहे. याच्यामध्ये तुमचं जे आलंय ते 100% एकदम ओके, त्याच्यामध्ये 1% ते निसर्गाचा नियम आहे. बरोबर आहे. कुठेतरी काहीतरी निसर्गाच्या दृष्टिकोनातून काहीतरी होत असतं. समजा पाणी तुमचं स्वतःच थोडी निसर्गातून येत आहे ना, केमिकलचं पाण्याचा अंश जर काही ठिकाणी गेला जास्त तरी बी प्रमाण होऊ शकतं ते. गेल्या 5 वर्षामध्ये तुमचा प्रवास आहे, एस सिटी मध्ये तुम्ही रोगराई होती म्हणून आलात, खर्च जास्त व्हायचा केमिकलवर मध्ये म्हणून आला, मग टिकला कसे? म्हणजे याच्यामध्ये टिकला कसे, चिटकून कसे राहिला? तसं कारण आपला रिझल्टच येत गेला. तुम्हाला आजूबाजूला केमिकल वाले भेटत नव्हते का? अरे यार तू काय त्याच्यावर अवलंबून राहिला, एखादी 10-20 सोड होती, म्हणतच होती की 50 सोड, पण ते आपण ऐकायचंच नाही ना. राजे शेवटी ना, आपल्या म्हणला आपल्याला माहिती आहे. मी आता 2018 पासून जी खतं टाकली तीच खतं घालायची. राज कोणचं ऐकत नाही, राज ऐकायला बरोबर आहे की नाही? आता गावात बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आपल्यात 75 ते 80% आता जे वैदिकचं सगळं औषध आपण आता गावात 10 एकर लागण आणली, सगळ्यांनी वापरलं, सगळ्यांनी आणली. सगळ्यांनी मी जे म्हटलं तुम्हाला, शेतकरी कोण आहे? राजा. त्याच्यात तुम्ही अद्रक राजा. बरोबर आहे. म्हणजे अद्रक राजा म्हणजे याचा अर्थ असा, अद्रक पिकवण्यामध्ये तुमचा हात कोणी धरू शकत नाही. अहो, सातारा साईडचे जे माझे माल खरेदी करायला येणारे जे होते त्यांनी सुद्धा येऊन बघितले, एवढं आलं म्हणलं आमच्या भागात असं येत नाही, पोसवत नाही म्हणला. ती काढणारी सुद्धा अशी नाचत आलं काढायला, ती कुदळीन खांदताना ती बिहारी साईडची असते ती, एवढं असं आलं नाही म्हणला. इथं थोडं निघणार, तिथं थोडं निघणार, असं व्हायचं. हे सरसकडे एकदा चालू केलं की त्यांच्या पोतीच भरायची. मजा येते ना. होय होय. एसटी वैदिकच्या शेतामध्ये मजुरांना पण मजा येते, व्यापाऱ्यांना पण मजा येते, आहे की नाही? शेतकऱ्याला पण मजा येते, सगळा आनंदी आनंद. म्हणून तर आपण म्हणतो चला शेती करूया, आनंद. जेवढे केमिकलचे शेतकरी तेवढे सगळे दुःखाने शेती करतात. होय, 100%. टेन्शन मध्ये शेती करतात. काय मत तुमचं? का राहील का नाही? नाही, टेन्शन जास्त त्याची गॅरंटी नाही. माल जरी निघाला
तरी तिथं लागतो का काय? होय तिथं मार्केटमध्ये आणि व्यापारी चुका काढतो का काय? त्याने होते कायम भीती. बरोबर आहे. बरोबर. आज तुमच्या मालाची तुम्हाला भीती आहे का? हे काही सुद्धा नाही. आम्ही आता काय म्हणतो आता झालं जानेवारीत येतं येऊन प्लॉट बघितला की चालू काढाय त्यांचं ते येऊन खांदून नेते निवांत बसायचं. तसं दुसऱ्या पिकागत बागागत कसं आहे का बाबा काढला माल नेऊन त्याला परत व्यापारी काही सुद्धा नसते. ह्याला टेन्शन काही नाही. सोनं आहे. होय आता इथून पुढे मातीतलं सोनं. मातीतलं सोनं. मातीतलं बरोबर आहे की नाही? बरोबर. मग सोनं म्हटल्यावर त्याला डाग लागायचं काही काय संबंध नाही. आता हे तुमचं जरी थोडाफार लागला असेल पण खाली तुमचा माल एक नंबर निघणार. होय तेवढं मात्र होतं. खाली एक नंबर. फक्त पानं त्याची पिवळी झाले कट करून मी ठेवलंय खाली माल निघणार. निघाला. कसं काय? मला कसं काय माहिती? कारण मला माहिती आहे ना सोनाराचं जे भंगार राहतं ना ते बी लाखांमध्ये राहतं. होय होय तेवढं मात्र. तुमचा जो प्रवास आहे 5 वर्षाचा, जेव्हा तुम्ही SCT मधून 80-20 मधून वैदिक मध्ये आलात तर त्यावेळेस तुमचं फिलिंग काय होतं आणि काय फरक तुम्हाला जाणवला? फिलिंग म्हणजे तो सरांच्या मार्फत त्यांनी ऐकलं ह्याचं म्हणजे रिझल्ट चांगला आहे हे ते म्हटलं पण त्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे मला अवरेजला उतरतो चांगला. तेव्हा जे SCT होतं हा. त्याच्यामध्ये 80-20 मध्ये 80% SCT, हा. सॉइल चार्जर, कृषी अमृत, क्रॉप चार्जर, फूड चार्जर वगैरे सगळं. सगळं त्याच्यामध्ये जेव्हा वैदिक आलं तेव्हा आपण केमिकल पूर्ण 20% बंद करून टाकलं. 50% SCT, 50% वैदिक चालू केलं. हे जेव्हा एकत्र चालू केलं तेव्हा तुम्हाला असं अचानक नाही वाटलं कंपनीने चांगला फॉर्म्युला चालला होता काढला बा धंदा करायला नवीन काहीतरी? हे नाही तसं काय वाटलं नाही. कारण मी त्या कवटे मंकाळमध्ये आपलं सेवे हे होतं त्यावेळी मी तिथं येऊन बी बघितलं. त्यानंतर मग पहिल्यांदा हे तो वापर केला जास्त. ही आपण 17 गुंठ्यात सर जे म्हणता ते पहिलं करून पाहिजे. ह्या इथं जे आम्हाला केलं त्यावेळेस 125 रुपये माल खांदून घेऊन गेले आपला 8 टन माल. पहिलाच अनुभव. म्हणजे वैदिकने तुम्हाला काय फरक जाणवला? उत्पादन वाढलं. अजून रोगराई कमी आली. आणि आता कसं असते 5 महिने पूर्ण झाले की आल्याला इथं पिवळापणा त्याने यायला चालू होते. कमी म्हणण्यापेक्षा मी 0 म्हणलो तर म्हणजे अजिबात नाही राहिली रोगराई. हा तसं बी चालतंय पण हे कसं आता आमचं भाग जरा डोंगराकडे असल्यामुळे धुक्याचं प्रमाण जास्त नाही. तुमचं कुठं काय झालं इथं? असं आलं साताऱ्यात नाही कुठं नाही तेवढं ते तर झालं. साताऱ्याला फिरून आलो अख्खा सातारा बरबाद आहे. होय सर जेवढं महत्व झाले 80% माल साताऱ्याचे. ज्यांनी 100% केमिकल वापरले, ज्यांनी 90% म्हणजे फक्त कृषी अमृत वापरले, ज्यांनी 90% SCT वैदिक वापरले, ज्यांनी 100% SCT वैदिक वापरले, पूर्ण फरक आहे. तुम्ही तेवढं मात्र. आता आम्ही रासायनिक पहिलं करतो 1000% SCT वैदिक वापरले. 1000 तेच ही आता ही फुल आहे ना ही फुल भुई बरोबर यायचं पहिलं. हो का सर हो का हे आता किती खालनं 1 फुटावर फुल आले बरोबर. म्हणजे जेवढं फुल उठेल तेवढं आत खाली आल्याला हे मिळणार आपल्याला ताकद मिळणार आणि आत खाली सुटायला. आणि पाला बघा ना तुम्ही इकडे करून बघा पाला दांड काय तुमचा. असं म्हणता हे जे पानं आहे हे पानं 10 पाहिजे तेव्हा आलं चांगलं बनतं. बरोबर आहे ना? त्याचे पानं जर मोडले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 अजून आपल्याला 3 महिन्याला काम करायचं आहे. बरोबर आहे. सुगंध किती एवढा कस त्याच्यामध्ये उतरणारी. होय होय हे सगळं ह्याच्या आपल्या आल्यामध्ये जाणार. काय आवडत निघाल की आपलं गुंट्याला तरी आपला हिशोब आहे 450 किलोच्या वरनं हिशोब पण निघाय पाहिजे आरामशीर. आणि 7व्या महिन्यात. आता बाजारात काय भयानक होय आता बाजार चोर होता. काय रेट मिळेल एवढ्या? आता व्यापाऱ्याची काल चर्चा झाली 60-70 रुपये राहील म्हणतोय. बरं किती पैसे होते तरी बी? आता आपला 1.5 एकराचा तसा प्लॉट आहे. पैसे चांगले हा धरून अजून कुठे हा धरी धरला ठीक आहे. इथं वर इथं आहे हे पण हे आहे त्या तिथं आहे ती आहे त्या कोपऱ्यात. अच्छा किती होतील सगळे टोटली बघा की आता तरी म्हणजे 16. बरं एवढ्या याच्यामध्ये किती निघाला? यात 3 टन माल निघाली. किती? 3 टन. 3 टन 70 रुपये निघाला तर 7-21 2,10,000 होत्या 7 महिन्यात एवढ्यात. आणि तिकडे त्या दोन्ही मध्ये ती 1.5 एकराला लॉस आहे. कमीत कमी माझ्या हिशोबाने 22-23 टन माल निघाला आमचा. 22-23 टन माल निघाला. 22 गुणिले 7 14 15 16 बंगल्याचं सगळं पूर्ण होईल. चालू बंगला पूर्ण. घर पाहिल्यावर कौलाचं ते आणि तुमची गाडी समोर उभी. परत बुलेट घेतली नंतर नाव पडलं. नाव नंतर काढलं. अद्रक किंग नाव परत पडलं नंतर बनलं. ते सव्वाशे जे माल गेला तेव्हा ते वैदिक त्यानं वापरायला चालू केलं तेव्हापासून. तुमचं जेव्हा ते हे वापरलं आम्ही म्हणजे वैदिकने तुम्हाला अद्रक किंगच बनवलं तेवढं मात्र. ते नाव त्या ह्याच्यापासून अद्रक किंग. क्या बात. तुम्ही एवढं समजा आता यश मिळवलं तुम्हाला असं नाही वाटत का आपल्याला व्हिडिओ पाहायची काय गरज आहे? तसं तुमचं नवनवीन टेक्नॉलॉजी येते
मग ती वापरायला लागते. आता मग तुमचं ते आपलं गायाशनी हे आले की मिल्कच्या ती सुद्धा आम्ही वापर केला आहे. बर आता आमच्या नायामध्ये तर 16 गाय 8 आणि 17 गाय आहेत. 2 गोठा आहेत, हे इथे एक आहे तिथे एक आहे. बर थोडं कसं काय त्या काय चांगल्या त्या गाय. आता हिने परवा दिवशी ह्यानं जाऊन आणले कवट्यात, त्यांच्या बी आहे त्या. मिल्क चार्जर हा वापरताय होय. काय बाबा चांगला आहे त्याचा रिझल्ट, चांगला चांगला एक नंबर. आहे. एक रिझल्ट. एक नंबर. काय काय रिझल्ट भेटला तुम्हाला? गाभणला दमवत नाही त्या. बर आणि शेणाचं जे सिस्टीम असते त्याची पातळ शेण पडते, ती देशी गायचं जसं आपलं ते घट्ट पडते ना तसं जर्सीचं तसं जर्शीचं पडायचं चालू होते. ते असं आहे ते हम्म. हायब्रिड मग ते वाण असो गाय असो काही पण असो बरोबर. हायब्रिड अधिक एस सिटी वैदिक येस बरोबर गावठी. बरोबर तेवढं मात्र. तर हे शेतकरी बरं का मी नाही म्हणत शेतकऱ्यांनी कमेंट केली होती रिझल्ट चांगला आहे. सो रिझल्ट एक नंबर आहे. एक नंबर. रिझल्ट ते वापरल्यावर शेती ते दूध व्यवसाय तोट्यामध्ये जात नाही. आणि त्याचं शेण येते ती शेतीसाठी एक नंबर आहे. हा? शेतीसाठी गो अमृत. गोअमृत. तुम्ही याला अमृत जल वापरता का? अमृत जल नाही वापरलं. अजून नाही वापर. नाही वापरलं. ते जर वापरलं तर शेंडा बी करत नाही. अमृत जल नाही. ते जे अशा एखादा दाखतं ना ते हा खाली, हा हा जिथं उतार आहे जिथं पाणी झासतं हा बरोबर आहे. तिथंच तेवढा प्रॉब्लेम येतो तिथे पण. ते अमृत जल वापरलं ना तुम्ही हा हा तर ते काहीच नाही होणार चालते. आणि उत्पन्न तुमचं आणखीन वाढेल आणि त्याच्यामध्ये हा जो गंध आहे हा, सुगंध हा, वासाचा. हा दुपटीने वाढेल. हम्म, हम्म, कसं होतं सगळं चांगलं केलं तुम्ही पण पाणी तर खराब आहे ना. बरोबर आहे. पाणी खराब आहे. पाणी तुमच्या हातात नाही तुमच्या वावरातून वाहून येणार आहे. पाहून येते. आता तिकडची घाण सगळी होय. घेऊन येते. तुम्ही विहिरीतून आणलं नदीने आणलं साईपंटून आलं हम्म, ते खराबच येणार आहे. खराबच आहे. जेव्हा तुम्ही अमृत जल टाकता जमिनीमध्ये हम्म, हम्म, ते पाणी जसं उदाहरणार्थ आजूबाजूची जमीन खराब आहे तुमची हम्म, शेजारी पातळी सगळी केमिकल वापरता हम्म, हम्म, मग मी तुमचं वैदिक वापरलं तर मला त्रास नाही होणार का? म्हणलं बिलकुल नाही. बरोबर. उलट तुमच्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांची शेती सुधारेल म्हटलं. हम्म, 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 तुमची नाही खराब होणार. बरोबर आहे. बरोबर. बरोबर आहे ना? बरोबर आहे. मला सांगा आजूबाजूला अंधार आहे मग तुम्ही दिवा लावला हा हा हो. त्या अंधारात त्या दिव्याला त्रास होईल का? नाहीच की. नाही उलट त्या दिव्याने आजूबाजूचा अंधार कमी होईल. कमी होणार. होय. उजेड ज्यादा पडणार. ओरिजिनल पाहिजे. हम्म. बरोबर आहे की Original नाही? पाहिजे. तुम्ही असं उघडा ऊस औषध आणलेलं असेल तुम्ही वाघाचं कातडं पांघरेलं असेल त्याला काय उपयोग. ओरिजिनल वाघ पाहिलं तुम्ही खाली ओल्ली करणार आहे. होय. तुम्ही किती औषध आणलं पाहिजे तेवढं मात्र ते. तसं आहे ते. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अमृत जल वापरता हम्म, ते काय करतं तुमच्या जमिनीला बफरिंग कॅपॅसिटी आणतं. हम्म, त्याच्यावर संपर्कात जर खराब पाणी आलं हम्म. तर त्या खराब पाण्यामधले घाणलेच बाजूला टाकतं आणि मध्ये फक्त शुद्ध पाणी जाऊन देतं. बरोबर. ती त्याची ताकद आहे. 2018ला मी कशी आहे? 10 गुंठ लावल्यावर साहेब पहिल्यांदा मला हसायला आली गावातली. अद्रक लावल्यावर काहीतरी करते काय. ती 1 वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं, तिसऱ्या वर्षापर्यंत जे जम बसला सगळं व्यवस्थित चालू झालं. सगळे शिष्य झाले. सगळे आता प्रत्येक मला जे विचारतोय काय बघा मुद्रा महाराज. असं होतं या. म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुम्ही ते जर समजा केलं थोडंसं गावात चर्चा झाली तर तुमचा आदर्श निर्माण होतो. बरोबर. आज आपण बघतो शेतकरी तोट्यामध्ये शेतकरी शेतीला नाव ठेवतो नाव ठेवतो. आणि तुम्ही एकीकडे प्रगती करताय. हे ज्याला लाख रुपये महिना पगार आहे त्याची रिडिंग नाही एवढा बंगला बांधायची. नाही तेवढं मात्र होत. मास्तरला एवढा पगार राहतो लाख रुपये राहतो का नाही? मास्तर लोकांनी एवढा बंगला बांधून दाखव. तो जर बंगला बांधला त्यांनी तो 10-15 वर्ष कर्जातून बाहेर येतच नाही. नाही नाही त्याची बंधुराज आहेत शिक्षक. हो, आमचे शिक्षक आहेत त्यांचं काय ती आहे थोडं बाहेर आहे. पण कसं होतंय यात आपल्याला मिळालं मात्र चांगलं आहे की नाही? त्या वैदिक नाही ते नेणं का नाही. बघा मी त्यांना कमी नाही का मी पण शिक्षक होतो पण मला काय म्हणायचंय शेतीला शेवटी काहीच भारी नाही. तेवढं मात्र आहे. शेतकरी राजा फुकट म्हणताय का? पण राजाला कळलंच नाही मी राजा येतो. तो कायम दुसऱ्याच्या हाताखाली जी करतो राहतो. म्हणून तुझी हे आले. तो जर स्वतःच्या बुद्धीने जर काम करायला आणि डिलिंग करायला लागला ते पीक असं येतं. होय. तर ह्या वर्षी तुम्ही याला किती बेसल टाकले काय काय केलं सांगा सगळ्यांना. आपण एस.टी. वैदिकच्या कृषी अमृत तारखेला केली तुम्ही 26 मेला 26 मेला लागू 26 मेला किती बियाणं टाकलं याला? ह्याला 200 किलो गेलं फक्त. 200 किलो. 200 किलो. किती गुंठे? हे 7 गुंठ आहे. 7 गुंठ्याला 200 किलो. 200 किलो. ओके. नंतर तुम्ही त्याला बेसल डोस काय टाकला? ही कृषी अमृत आपलं आहे जीएसटी वैदिकची खतं त्यांना आणून मिक्स करून. किती कृषी अमृतच्या गोण्या वापरल्या बॅगा याला? ह्याला 5 वापरले होते आपण. आणि RNPH? RNPH 2 वापरले होते. 2 ओके. म्हणजे 7 गुंठ्याला 2 पाकिट. 2 7 चोक 28 7 35 7 7 49 म्हणजे 7 2 किती 7 12 7 84 एकरी झालं 8 किलो.
8.5 किलो RNPH. हा RNPH बरोबर. आम्ही 3 किलो सांगतो ना, हा तुम्ही 1200 ग्रॅम टाकलं ना, हा 7 गुण केला तर 1200 किलो, 1200 ग्रॅम. 1200 ग्रॅम. तर आणखीन 7 वेळा जर वापरायचं तरच 1 एकर होईल ना. हा बरोबर आहे. 7 नाही 6 वेळा समजा. 6 वेळा 7 7 चुकून 42. बरोबर. मग 6 वेळा म्हणल्यावरती किती झालं ते करा ना तुम्ही गुणिले. 72. 7 किलो 200 ग्रॅम तुम्ही म्हणजे 2.5 एकरचं प्रमाण वापरून तुम्ही 1 एकराला 2.5 एकरचं प्रमाण 1 एकराला वापरता तुम्ही RNPH. मग जादू आहे ना. आणि 2दा भरणी असते आपली. 2 बेसल डोस 2 के हाय सेम ही पहिल्यांदा येतात शेवट परत एकदा म्हणजे 5 एकरचं खत एका एकरला टाकलं असं झालं. रासायनिक भरमसाठ पैसे देण्यापेक्षा स्वस्तात आपलं टाकलं म्हणजे हे होते ना. काय बोलतात हा त्या आणून घालून काय करायचं असं. 3 किलो टाका म्हटलं तरी 3 वेळा पाहतो वर. नाही 3 किलो काय नाही. मग त्याच्यापेक्षा नाही. आता आपल्या बरोबर जे करायचं तर राजासारखं नाही तर मग त्या नादाला लागायचं. प्रजेसारखं वागायचं आणि स्वतःला राजा म्हणून घ्यायचं. याला काय अर्थ? त्याचा काय उपयोग होत नाही. बरोबर की नाही. प्रजेला फक्त अपेक्षा राहते, तेवढं मग राजा कमी द्यायला राहतो. खरे का खोटे? म्हणून प्रजा त्याच्याकडे ताकद देते. बरोबर. मग आपण प्रजा बनलं पाहिजे का राजा बनलं पाहिजे? राजाच बनलं पाहिजे. शेतकऱ्याने जर राजा बनलं पाहिजे त्यांनी द्यायला शिकलं पाहिजे. द्यायला शिकलं पाहिजे. हा शेतकरी फक्त मातीकून काय करतो? पिका घ्यायला पाहिजे. मग तो राजा कसा काय? नाही आधी घातल्याशिवाय यायचं कसं? जो मागतो तो राजा कसा काय? तो भिकारी आहे. होय बरोबर आहे की नाही? बरोबर. जो देतो, मातीला देतो, पिकाला देतो, गायला देतो, बरोबर तो राजा. जो ग्राहकांना देतो, ग्राहकांना जो विष देतो, राजा कसा होऊ शकतो? नाही एखादा राजा पाहिला का तो आपल्या प्रजेला विष देतो नाही का हो पाटील? म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही राजा आहे तर तुम्ही या मातीला परिपूर्ण देता. बरोबर. तुम्ही 2 बेसल डोस टाकता एवढी ताकदवान. अजून सॉइल चार्जर किती वापरता? एवढ्या म्हणजे इथून पुढे सगळं किती वापरता सीझन मध्ये? सीझन मध्ये आपल्या जाते कमीत कमी आपण कॅनच आणतो 20-20 लिटरचं डायरेक्ट. 5 लिटरचा विषय नाही 5 लिटरची काय लिटरचं नावच नका. लिटर 2 लिटर नाव घ्या. 20-20 लिटरचं कॅनच आणून वापर चालू करा. वातावरण क्लिअर असलं तर जास्त सोडायला. वातावरण खराब लागले सोडलं की मुळी थांबत नाही काय नाही. काळू की चालू. वातावरण खराब झालं का जास्त सोडायचं? जास्त सोडलं. वातावरण चांगलं असलं का ओके ओके काय सुद्धा होत नाही. आणि निमॅटोडचा देणं प्रमाण त्यांना ते सॉइल चार्जरनं मागल्या वर्षी मला तर प्रमाण दावाल म्हणजे ह्यांचा निमॅटोडचा सॉइल चार्जरचा डोस दिल्यावर आणि हाय असं प्लॉट चालू झाला. काळू गेला. शेवटी कमजोरीमुळेच रोग येतो का नाही? हा 100%. तुमचा प्लॉट जर चांगला आला, डाळिंब असो, द्राक्ष असो, आलं असो, भात असो, ऊस असो, तर तुम्ही खर्च वाढवायला पाहिजे. बरोबर आहे. बेसल डोस हा लोक उलट करतात, कमी करते. आता गाडीमध्ये माल जर जास्त भरला लोड तर हवा, टायरची हवा आणि डिझेल कसं पाहिजे? जास्त पाहिजे. माल जर कमी भरला तर ठीक आहे राहू द्या, हाय त्याच्यात जाते. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर माल लोड जास्त भरला आणि डिझेल कमी भरलं नेहमी सारखं तर अवरेज देणार नाही गाडी. मध्ये घाटात गाडी बंद पडेल. होय तसंच शेतकऱ्याचं एसीने रिझल्ट भारी भेटता, होय. पण शेतकरी मधले डोस बारीक करून टाकतात. मग कमी कमी तुम्हाला जर नाही पोचत ना, तुम्ही अवसान वाढविता काय तुमचं? बरोबर आहे. जन्माला घालताना 4-4 घालायची, पोचताना मात्र नाही एकाच पोशी तुम्ही 3 काय करायची? सरकारला सोडायचे. जन्माला घालताना कर्तबगार आणि ते बोरचे 3 पोचताना बेजबाबदार. हे बरोबर आहे का? काय शासनाचं जीवनात योजनाच नाही, अनुदानच नाही, शासनाकडे तयार केले का? नाही. हा मुद्दा आहे. म्हणून पिकं सुद्धा आम्ही असे राजाप्रमाणे सांभाळले पाहिजे. आणि तुमची क्षमता नाही ना, तुम्ही तुमच्याकडे 50 एकर जमीन असू द्या, तुम्ही अर्धाच एकर पिकवा, सक्सेस व्हा, मग तोच फॉर्म्युला दुसरीकडे. तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांची नेमकी चुका कुठं होतं? तुम्ही लक्षात आलं समजा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगतो की रासायनिक बंद करून आपली एसटी वैदिकला नाही ना, मध्ये एखादा फवार मारा लागतो. सर तुमचं पीक जर चांगलं आहे तर तुम्हाला केमिकलचे फवार नाही, काय गरजच नाही. नाही ह्याच्यात कसं होतं, चालू ह्याच्यात रुटीन बिघडले की मग रोग येणार, रोग येतोय असं होतं. कमजोरीमुळेच रोग येतो 100%. तुम्ही जर रेग्युलर जर सॉइल चार्जर ठेवलं आणि त्याच्यामध्ये जर खाद्य ठेवलं तर काही प्रॉब्लेम आहे का? नाही. हे तुमचे पानं इथे खाल्ली केली बरोबर की नाही? इथे खाल्ली, पण खाली काही प्रॉब्लेम आहे का? काय काय सुद्धा चकाचक खाऊ द्या तिला वर. अजून कसं आहे, तुमच्याकडं 2-5% कीड आहे, तिला खाऊ द्या. काय माहिती तुमचं? बरोबर आहे. आता काय त्यांनीच काय खायचं? हा, पाला खाऊ तिला. तुम्ही आदर घेणार आहे ना? होय, आदर घ्यायचंच आहे. तिने जर पाला खाला तर आदर सेफ राहील. होय. ती बी किती 2-4%. नाही, ती काय एवढं काय खात नाही. म्हणजे निसर्गाचा नियम आहे. तुमच्या सोयाबीनचा पाला किडीने खाल्ला हरकत नाही थोडाफार, पण तुमच्या शेंगाला लागता कामा नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि म्हणून
वैदिकमध्ये हीच पद्धत आहे. वैदिकमध्ये निसर्ग पण जगतो आणि शेतकरी पण जगतो. राईट. आणि पीक पण जगत. बरोबर. बरोबर आहे की नाही? केमिकलमध्ये कोणीच जगत नाही. नाही नाही निसर्ग नाही, पीक बी नाही, शेतकरी बी नाही आणि माती बी नाही. माती बिन फक्त दुकानदार. बरोबर आहे की नाही? औषध. दुकानदार आहे काय जगतो आज? दुकानदारांची काय परिस्थिती केमिकलच्या बघा ना तुम्ही. उदाहरण मेले ती होय होय ते मेले पण आता गिराईक सुद्धा जाय नाही तिकडून त्यांच्याकडे. आता कसं काय जाईल मला सांगा. एक मिनिट आहे बा. समजा ह्या झाडाला बांडगुळ झालं, आंब्यात झाडाला सीताफळ झालं, त्याला बांडगुळ झालं. बांडगुळ कोणा जीवावर जगतं? परोपकारी जाय शेतात त्या झाडाच्या. झाडाच्या. बांडगुळ एवढं मोठं झालं का त्यांनी झाडच मारून टाकलं. त्याला आहे बी तुला आहे का? वेल बघा त्याच्या. म्हणजे ते बांडगुळाचा गुळी एवढी मोठी झाली का त्यांनी झाडच मारून टाकलं. ते जगल का? नाही जगत. मग कळलं का मी काय म्हणतो? बरोबर त्या लक्षात. तर शेतकऱ्याच्या जीवावर जर आम्ही सगळे जिवंत आहे, शेतकरी जर आम्ही मारला खड्ड्यामध्ये कर्जामध्ये, बरोबर आहे. तर आम्ही बी मरणार ना. बरोबर. हे कधी कळणार? आम्ही ज्याच्यावर जगतो त्या पोशिंद्याला आम्ही जगवलं पाहिजे. पाहिजे. हेच तंत्रज्ञान आहे. केमिकल दुकानदार मोठे झाले असं आपण म्हणतो, पण त्यांच्या पाठीमागे बी टेन्शन आहे खूप. तेवढे 50-60% 90% केमिकल दुकानदार संध्याकाळी टेन्शन मिळालं. बरोबर आहे का? का बरं? उधारी. जर पाऊस आला वातावरण बिघडलं तर त्यांचंच तब्येत बिघडते. हो हे आपल्याला सांगते नाही ते. बरोबर आहे. 2 पेग मारले का जरा लोक शांत होतो, तेवढा भाग वेगळा. पण प्रत्येक जण ते करीत नाही ना. ज्याला ती सवय नाही त्याला त्रास होतो. बरोबर. आज अनेक आम्ही दुकानदार बघतो का त्यांची मनस्थिती बदलली आता आणि ते आता वैदिकडं वळायला लागले. बरोबर. हे महत्वाचे विषय की तुम्ही 3 पट बेसल डोस टाकता. होय. म्हणजे माती बलवान, पीक बलवान. पीक बलवान, पैलवान, पहिलवान, आणि शेतकरी धनवान. शेतकरी धनवान. तुमचा जर खाणारा जो ग्राहक आहे तो आरोग्यवान. हो ते आरोग्यवान. कारण ह्याच्यात नाही रासायनिक काही नाही ना. काहीच नाही ना. का हो? सोनच आहे. सोन्यासारखं औषध आहे. जो कोणी तुमचा माल घेत असेल व्यापारी तो किती खुश होतो. हो हो खुश होते. मागल्या वर्षी आता 3 वर्ष सलग आता देतो. पहिलं 3 वर्ष मी स्वतः काढून विकला. बर. आता डायरेक्ट साताऱ्याचे येऊन विचारून जाते. आता रात्रीच फोन आल्यावर तेच म्हणतो आता हाय आता काढला तर 40 रुपये जातोय. आता लगेच आता 40 नाही, उद्या म्हणले तर आता 40 रुपये किलो आता जागेवर माल नेला. काय असं सोडायचं. आणि आपला जानेवारीला काढायचा 60-70 रुपयाचे दर राहील. आणि आता मागल्या वर्षाचा जो आता शिल्लक राहिला ज्यांचा आहे तो आता 80 रुपये. अरे बाप. 80-85. पण माल कुठे? माल नाही. माल संपत भरपूर आहे. भरपूर माल कुठे? माल हं? नाही. नागपूर साईडचा तिने याच होता ते बी बंद झाला पावसामुळे थांबले. बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याकडे शेतकऱ्याची गंमत अशी केमिकलच्या. बाजार आहे तर माल नाही आणि माल आहे तर बाजार नाही. आणि ह्यात बरोबर हे वैदिकाने हे केल्यामुळं प्लॉट अजून आमचा आहे असा आहे. आपल्या बरोबर जे रासायनिक जे जास्त केल्यात ते प्लॉट आता गेले. ते आता आपल्यात 1-2 आहे खाली साईडला बनेवाडी साईडला. बरोबर. 75% प्लॉट गेले. संपले. काय नाही. म्हणजे खाली उकरल्यावर काही निघणार नाही. काय नाही काय पूर्ण आता प्लॉट हे गेला. पूर्ण कुजले. जे बेनं आहे ते पण कुजलं. ते बंद. त्याने ते सगळंच रासायनिक करत आले. भांडी अहो ते जमिनीमध्ये पूर्वी कस होता म्हणून पिकत होती हेच यांना कळत नाही. आज तुमच्या जर यामध्ये असं उकरलं नाही असं पाहिलं बघा. करा तुम्ही असं लांब करा पुढे. किती सुंदर आहे बघा. खाली माती बघा किती सुंदर आहे. हा बेड आणि बेड गच होत नाही. भुसभुशीत बेड राहतोय. बघा ना तुम्ही हे खाली बघा किती सुंदर आहे. त्याचं फुल बघा. ती फुल आता ह्याच फुल असते. काय सुंदर फुल आहे बघा. हा ते अजून सुटायला आलं किती हे काय बघ. बघा ते आलं सुटायला. हे बघा ही जाडी बघा बघा कलर ह्याच्या डबल एवढं ह्याच्यापेक्षा डबल होईल आता. हा आम्हाला दाखव ना एखादी काढून द्यावे काय. काढून दाखव. सगळ्यात मेन तुम्ही पानं पाहिलं घ्यायची. ग्रीनरी जोरात आहे. हा फुल आहे. मला सांगा हा पाला केवढलाय? हा याला पानं झाली तयार. हे बघा ना साईज. एखाद्या जर विचारला पाला काच आहे त्याने ओळखून दाखव. एक अर्धा फूट होईल. जास्त होईल. जास्त आहे. कम्प्लीट 1 फुटाचं पाणी आणि नुसतं पाणी 1 फुटाचं आणि रुंद पाना 2 बोटा एवढं. 2 बोटा एवढं. 2 बोटा एवढं रुंद. आणि ते सुरुवातीचं पान आहे. म्हणजे ज्यावेळेस आले आता खाली अजून खाली तळातली पानं आहे अशी हिरवी राहिली. बरोबर आहे. मुळी बघा की फूट होय कृषी असते की. हो तुम्ही SSM वापरलं का? SSM आहे बा. होय SSM. हा SSM वापरलंय. हा वापरली. दाणेदार काढण्याची प्रक्रिया किती अवघड. हा तरी तुटलं निघालं. तरी तुटलंय. पाण्यामध्ये घावला पाण्यामध्ये. बघा आता आपण काढलंय
तरी पण झाकून गेलंय बा. होय हे पा हा भांडी शक्ती सम्राट मिराकल दाणेदार खत दांजार खत हे दुसऱ्या भरणीला आपण वापरले. दुसऱ्या भरणीला दुसऱ्या किती भरणीला. वापरली तेवढ्या? त्यावेळेस मला वाटतं बघा दोन काहीतरी आणली होती. खर्च किती होतो एवढ्या क्षेत्रात 7 गुंठ्याला आणि उत्पन्न किती निघत? आता आपण 60-70 रुपये धरले तरी बी आपण 3 टनाचा हिशोब काढला. हा. 7 2,10,000 रुपये जरी झाले तर 30-35 हजार रुपये आपले जातील त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये. 35,000 म्हणजे जवळजवळ 7 मी 1 रुपयाला 7 रुपये मिळतात. 5 रुपये तर गॅरंटेड. होय. मला सांग 1 लाख आणि ह्या वर्षी कसं झालं बी स्वतःच आपलं घरचं असतंय. 1 लाख रुपये तुम्ही जर टाकले हं. बरोबर आहे हं. तर हे 8 महिन्यात तयार होत. 8 महिन्यात बरोबर आहे. बरोबर. 1 महिन्याचे तुम्ही पतसंस्थे मी टाकले तुम्ही किती 1 लाख रुपये 1 लाख. तर इथे तुमचे किती होणार त्याचे लगेच 7 लाख रुपये ही 7 लाख होणार उदाहरण. हा एकरी. बरोबर आहे. बरोबर आहे ना? बरोबर. 1 लाख टाकले किती होणार 8 महिन्यात 7 लाख रुपये. अशी कुठली स्कीम आहे का 8 महिन्यामध्ये 1 लाखाचे 7 लाख रुपये? नाही होत नाही. तुमच्या भागात लय स्कीमा फिरताय नाही नाही चांगली म्हणजे आमच्या फिरते ना? फिरते ते पण नाही ती काय होत नाही तसं ते. हा ही याच्यात लय पैसे होती ते. ह्याच्यात एकदा काय सांगतो पहिल्यांदा 2 वर्ष जरा मला बी हे झालं पण आता तुमची औषधाची खतं वापरून दराचं जजमेंट लागत गेल्यावर बरोबर लोक जे महाग म्हणतात ना त्यांना मला विचारायचं तुम्ही 2.5 पट बेसल डोस टाकलाय होय बरोबर आहे. तरी तुमचे 1 लाखाचे 7 लाख होणार आहे. होय 2.5 पट टाकून 2.5 पट. तो जर तुम्ही रेग्युलर टाकला असं तो आणखी खाली होय कमीच येणार. बरोबर आहे. 50,000चीच होती तेवढी. आता काय सांगतो 155 दिवसाचा प्लॉट. आता ते वजन बघूया त्याचं आपण साधारण अंदाजे वजन गावते आपल्याला म्हणजे त्यावेळी ह्याच्यात किती माल निघेल लक्षात. म्हणजे आता विकलं तर 40 रुपये बाजार 40 रुपये आरामात जाते कच्चा माल. कच्चा माल हाय असा येऊन येणार काढून. अरे बाप काय जुनी लावलेली फक्त ही 30 ग्रॅमची कुडी आहे. किती ग्रॅमची? 30 ग्रॅमची कुडी फक्त. आणि तुमची वैदिक त्यानं वापरल्यानंतर ह्यो त्यातला बी थोडका गड्डा आत राहिलाय. एक राहिला तो राहू द्या सोडून द्या. हाय एवढा धरा. तुटलं त्या माहिती एवढा तुटून निघाला एवढा गड्डा तो. अरे, अरे, अरे. जेवढं पूर्ण पलीड होतं तेवढा गड्डा त्या होता. 30 ग्रॅमच्या कोडीला एवढं म्हणजे आता साधारण 1 किलोच्या आसपास तर आहे. आरामशीर. किलोच्या वर तर निघेल. वरे वरे वर हा मग साधारण 1 किलो हा शायनिंग पाहा तुम्ही शायनिंग. माल कसा अजून येतून फुटवाय पण होणार आहे त्याच्या अजून. अरे मारवाड्याच्या लेकरासारखे लागले. आणि मुळे व्हायचं आहे, जबरदस्त त्या तंतुमुळ्या एवढी मुळे आहे का कुठं सुद्धा याचा प्लॉट नाही मुलं. सोट मुळे ते अरे काय बघा ना तुम्ही हा येड्यासारखं गावलं ती हा? मुळे व्हाय कशी जबरदस्त. हे पहा ना तुम्ही बा होय. नुसती फुटवायची नुसती त्याला येड्यासारखं फुटलंय ते नुसतं. ते भरपूर माल आहे. लोक म्हणत्या माल नाही. हे माल काय आपल्याला माहिती आहे आपण दरवर्षी वापरतो त्यामुळे आपल्याला माहिती येते. SSM ची पण ताकद आहे. होय होय होय. हे तर काय कोणी नाकारू शकत नाही. नाही नाही पाला कोणी पण दाखवी. पाला कोण बी आणि म्हणणारी म्हणून बी गेली एवढं उच काढ आले माल खाली पोचवत नाही. मला माहिती आहे नाही माल पोचवतोय का नाही. त्यांचे फोपशे ना त्यांना फोपशे पाहिजे सवय. आता ह्याचा नुसता एक फोटो जरी टाकला तर त्याने ती म्हणणार आहे एवढा माल. त्यांना पाहायची सवय नाही. बरं असंच नाही तुम्ही बघा ना तुम्ही काय गर्दी जंगल आहे जंगल बेट. होय. आता याच्यात बघा की. फक्त काय म्हणतो मी 30 ग्रॅमच्या कुडीला एवढा माल आहे. 30 ग्रॅमची कुडी आहे. 5 महिन्यात त्याची आजच्या किमतीला बाजार काय महिन्यानंतर किती 40 रुपये आता आहे असा नाही ते. 600 रुपये हा हा एवढे याची. एवढे 600 रुपये. क्या बात. अजून काय पाहिजे? सगळ्या शेतकऱ्यांना तुमचं नाव नंबर सांगा. नमस्कार माझे नाव निवास तानाजी पाटील गाव खरसिंग तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली. नंबर सांगा तुम्ही. 70 66 35 37 76 हा माझा मोबाईल नंबर. तुम्हाला बाकीचे कंपनी केमिकलवाले ऑर्गॅनिकवाले येत नाही का? आमचा फोटो काढा बोर्ड धरा. नाही पहिले येत होती पण ते त्याच्याने माहिती झालं आता हे आपल्याकडे येत नाही ते कंटिन्यू GST वैदिक वापरतात त्यामुळे काही त्याचा संबंध नाही. पहिले यायचे पहिले तासगावचे त्यांनी येत होते काय म्हणायचे? ते आमचं औषध सोडा जरा ही फोटो काढा ही प्लॉट तर नाही आता काय त्याच्याने माहिती झालं कारण मी जाणं येणं त्यांचं बंद असल्यामुळे काय नाही. इकडे आपलं कवठेमंकाळ केमिकलचे दुकानदार तुमचे जे पहिले मित्र होते जे तुम्ही त्यांचे एक मोठे गिरायक होते तुम्ही त्यांचे 2-3 गिरायक बंद करून टाकले तुम्ही. होय तेवढं झालं. 10 गिरायक बंद केले. गावात 10 गिऱ्हाईक बंद झाले. बरोबर आहे ना? तर कधी असं सामना होत नाही का कधी? नाही होती झालं की काय म्हणते ती परिस्थिती काय आता त्यांचंच बी त्याच्याने बी ओळखले हो रासायनिक वगैरे काही येत नाही. आलं तर काय कुजेचं प्रमाण औषध दुकानदारवाल्यांचे त्यांची बी शेती नाहीत ना. हा उत्पादन नाही ना. बरोबर शेतीतच आहे. बरोबर त्यामुळे ती बोलू शकतच नाहीत ना. बरोबर तुम्ही प्रत्यक्ष केलंय. आपण आम्ही, केलं. आणि समीक्षा करून दाखवले त्याची ना. बरोबर आहे. आणि रासायनिक वाले दुकानदार बी स्वतः येऊन बघून गेले आमचे पलाट. काय म्हणता? हा 1 नंबर आहे पलाट म्हणजे. क्या बात. व्हेरी गुड. राजा असा पाहिजे का शत्रूंनी कौतुक करायचं. नाही बरोबर तेवढं महत्व आहे. व्हेरी गुड. चला व्हेरी गुड. खूप छान वाटलं. खेमनाथ साहेब तुमचा नंबर सांगा जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा ऑफिसला तर. नक्कीच. जे शेतकरी बांधव सांगलीमध्ये शेती करतात आणि ज्यांना ACT वैदिक तंत्रज्ञान वापरायचं आहे त्यांना संपर्क करायचा असेल तर माझा नंबर आहे
7972732526. कोणालाही काही प्रश्न असेल तर मला व्हॉट्सअप करा, कॉल करा. सर्वांना जी काही एसटी वैदिक तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती आणि कशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे आणि कशा पद्धतीने राम सरांनी जे आपलं तंत्रज्ञान उभं करून दिलंय तर ते तंत्रज्ञान तुमच्या शेतात आणून म्हणजे ते परीस आहे ते परीस तुमच्या शेतामध्ये आणून तुमच्या शेतीचं सोनं करायचं हे नक्की तुम्हाला मार्गदर्शन होईल. धन्यवाद. इथं पण अद्रक होतं. हा इथे पण अद्रक होतं. अच्छा, हे काढलं आणि काढला आणि उसाची लागण केली. किती कोणता ऊस आहे हा? ते 10,000 आहे. 10,000 एक. ते काय होते सर, कसं काय ऊस? जबरदस्त, हा एकदम जबरदस्त. आता त्यांनी आपल्याला दाखवलं नाही. नाही पहिले कशी ही वैदिकची खतं ते सगळी ह्या रानातच आहे ती. हा. नुसतं त्या खतावर आणि पण भेटत कृषी अमृत किरकोळ खत म्हणजे याला तसं वेगळं काहीच केलं वेगळं काय नाही. केलं जास्त वेगळं काय बोनस आहे, बोनस. वेगळं काय हा म्हणजे तुम्ही आधी अद्रक केल्यावर नंतर ऊस कसा निघतो हे पहा. होय होय. रानात पीक दुसरं लावले तुम्ही अद्रकला जे बेसल डोस टाकताय ती सगळे ऊस लागू होते ना. होय 100%. हा होय. तो ऊस काढा बरं तेवढा एक. हा हा उपटा बरं उपटतो तुम्हाला. तिरपका पहिल म्हणाला उतरा तू. तिरपका अच्छा क्या बात आहे. काय 3 पैलवान मिळाले. बघा बरं काय आहे त्यात ताकद बघा. हा ना इकडे वर पुढं. किती दिवस झाला? 7 महिने. आल्याच्या आधी 2 महिने 2 महिनेच आहे. म्हणजे 6.5 महिन्यात. 6.5 महिने. 6.5 महिने बरोबर ना. पोरांनी शेती सुरू केल्यापासून काही फरक पडला का? प्रगती झाली चांगली? कवट्यानं खतं आमची त्यांची मेन साहेब आहे. चांगली आहे का खतं? नक्की प्रगती होते का? पहिलं पहिले होत होते पण जरा कमी प्रमाणात हे झालं ना. आणि आता म्हणजे खर्च कमी व्हायला लागला. काय बात करता? हा ऊस आहे किती तगडा आहे पण तुम्ही मनगटासारखा आहे. बरोबर आहे. हा किती किलो असेल? 2.5 किलो असेल आमची. जास्त आहे. हा तुमच्या वर असेल. बरोबर आहे. आणि काहीच लक्ष नाही, काहीच केलेलं नाही. काय नाही आल्याच्या रानातल्या खतावर जर याला जर बेसल डोस टाकला असता, होय बेसल टाकला असता म्हणजे आणि डबल याला जर बेसल डोस टाकला असता तर हा याचा दुप्पट असता. होय होय तेवढं मात्र. हा बोनस आहे आल्यावर. आल्यावर चांगले लोकांना आलंच मिळत नाही, तुम्हाला आल्यावर बोनस मिळतो.